अमृता नर्सरी। नमस्कार, मी विठ्ठल मोरे। मी आता आलेलो आहे कापडा इथे नर्सरीमध्ये। तर हे दादा असतात इथे, त्या दादांची नर्सरी आहे। त्यांचं नाव विचारू आपण। दादा तुमचं नाव सांगा। अरुण दोंडी जंगम। सांगा, थोडी माहिती सांगितलीत। अमृता नर्सरी। अमृता नर्सरी हे कुठले झाड आहे? हे 1 वर्षाचं झाड आहे आणि हे बघा फणस लागलेले आहेत। अरे वा, बघा हे फणस लागलेले आहेत। 1 वर्षाचं झाड आहे। दादा कुठली व्हरायटी आहे ही केरला कापा। अच्छा, केरला कापा। आणि काय सांगाल दादा आपल्या नर्सरी बद्दल? आपले पेरू पण आहेत, पेरू आहेत चांगले। आता 2 वर्षाचा पेरू आहे, त्याचे पेरू अच्छा, हे बघा पेरूला पण फुलं आलीत मला वाटतंय। चिकू आहे 3 वर्षाचे। हां, चिकूला फुलं आलेले आहेत। अच्छा, बघा तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीचे लागवडीसाठी हे काजू, हे काजू आहे। अच्छा, आणि ही सफेद जांभूळ आहे। अच्छा, हे आता त्याला जांभळ चालूच होती। अरे वा, गेल्या वर्षी आली होती, हा, या वर्षी चालू होती। हे काय दादा तेच पत्ता काय आहे? हे कुठलं झाड आहे? आवळा, रायावळा। हे चिकूची झाड, काळीपत्ती चिकू। काळीपत्ती। अरे बघा दादांची केवढी मोठी नर्सरी आहे। तुम्हाला होलसेल रेट मध्ये इथं भेटलं जाईल, भेट द्या तुम्ही। आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये 1 नंबरची नर्सरी। आणि दादानी आहे ना, हा, या झाडाला आता फणस यायला लागले। बघा मित्रांनो, बघा झाडाला फणस यायला चालू झाले। मला वाटतं हे 1.5 वर्षाचं असेल ना दादा? हो, 1.5 वर्ष। 1.5 वर्षाचा रोप आहे। बघा दादा इथे मेहनत घेतात गावाने। आपल्या पोलादपूर तालुक्यात कोण बघत असेल व्हिडिओ, या नक्कीच भेट द्या तुम्ही। घ्यायचा प्रश्न वेगळा राहिला, नंतर तुम्ही येऊन भेट द्या, फक्त व्हिजिट करा। आणि हे कुठले? एक्सोर आहे, पिंक एक्सोर। अच्छा अच्छा, पिंक रेड। ओके, बोला। ही मायाजाकी व्हरायटी आंब्याची जात। अच्छा, ते आपल्याकडे 1 नंबर होते, लोक म्हणतात होत नाही, पण होणार आपल्याकडे 1 नंबर। हो, केलं पाहिजे फक्त लोकांनी। 1000। अच्छा, या दादाने बघा फुलांची शेती केली होती। लोक म्हणतात गावाला होतच नाही। तुम्ही प्रयत्न करत नाहीत तर कसं होणार? प्रयत्न केले पाहिजे ना दादा, मेहनत घेतली पाहिजे। बघा केवढ्या जागेत त्याने दादानी। आणि नवरात्रीला मला वाटतंय कितीशी विकलीत फुलं? 300 किलो विकला। 300 किलो? अरे बापरे। आणि आता मला वाटतंय जवळजवळ 50-60 किलो होईल। लक्ष्मीपूजनला मी जवळजवळ 250-300 किलो विकला। बघा बघा, करणारा पाहिजे आणि केलं पाहिजे। दादा तुमचं काय म्हणणं आहे? का लोकांनी रोजगारासाठी मुंबईला जातात, तर लोकांनी तुमचं काय म्हणणं आहे जरा? शेती ही केलीच पाहिजे। शेती जर तुम्ही नाही कसली तर ती त्याच्यामध्ये कस राहत नाही। जोपर्यंत तुम्ही शेती करत नाही त्या शेतीमध्ये कस राहत नाही। बरोबर आहे, मग शेती करत राहिलं पाहिजे, तेव्हा ती कस होती। बघा मित्रांनो, केल्याने होत असं ते आधी केलेच पाहिजे। तुकाराम महाराज म्हणून गेलेत। पण लोक रोजगारासाठी मुंबईला जातात। पण आमचं म्हणणं आहे की यावं माणसानी जरा फुलांची नाही केली तरी कमीत कमी ह्या वर्षी 10 झाडं लावलीत, पुढच्या वर्षी 10 झाडं, असं थोडं थोडं करून तुम्ही वाढवू शकता। फ्युचरमध्ये तुम्हाला येणंच आहे गावाला। किती दिवस तुम्ही मुंबईला राहणार आहात? ही आता त्या गेट पासून या गेट पर्यंत आम्ही नारळ सुपारी लावतो। बघा, नारळ सुपारीची बाग केली त्याने पूर्ण। आणि आपल्या महाबळेश्वर पोलादपूर जो रोड आहे त्या रोड टच एकदम नर्सरी आहे एकदम। केवढ्या जागेत आहे बघा तुम्ही। आणि दादा किती मेहनत करतात। नारळ आहे मलेशियन डॉर। अच्छा, ही जास्त हाईट होत नाही, बारीक बारीक 15 फूट होते। ओके दादा, हे आपल्याकडे उपलब्ध आहे ना? उपलब्ध आहे। ओके, धन्यवाद। ही आहे श्रीवर्धन रोटा सुपारी। अच्छा, सुपारीचं झाड आहे? सुपारी। ओके ओके, श्रीवर्धन रोटा। तर ही पण जास्त हाईट होत नाही। अच्छा, आणि कमी हाईट वरती जी फळं येते। ओके, हे रत्नागिरी हापूस आहे 3 वर्षाचा। बघा दादांच्या डोक्याच्या हाईटच्या वरती मला वाटतं किती 6 फूट होईल? 6 फूट होईल। 6 फूट होईल ना आंबा। बघा, अंदा लावा, पुढच्याला आंबे खावा। दादा ही कुठली व्हरायटी आहे? केशर आंबा। अच्छा, केसर तर आपल्याकडे 1 नंबर होतो, त्याचा प्रश्नच नाही। 1 नंबर होतो आपल्याकडे केशरचा। त्याच्यापेक्षा छोटे पाहिजेत तर हे हापूस आहेत, त्याचे पण आहेत आपल्याकडे उपलब्ध। ही दालचिनी आहे। अच्छा, तेजपत्ता ही दालचिनी।
अच्छा वेगवेगळे आहेत दोन्ही सेम नाहीत पण पानं तर सेम दिसतात. अच्छा अच्छा आम्ही समजतो तेजपत्ता तोच आणि दालचिनी पण तीच. ही दालचिनी काय? अच्छा तो तेजपत्ता म्हणजे पानामध्ये फरक आहे काय? अच्छा अच्छा आणि हे दादा सोनचाफा. अच्छा पिवळावाला. अच्छा एक नंबर दादा एक नंबर. आणि कुणाचं छोटस गार्डन असेल त्या गार्डन मध्ये जर तुम्हाला फुलाची लागवड करायची असेल गुलाबांची तर बघा दादांच्याकडे किती व्हरायटी आहेत. एक नंबर एक नंबर व्हरायटी आहेत बघा. हा बघा दादांचे मोठ्या झाडांना फक्त मार. बघा कसं संरक्षण घ्यायला लागतं लहान मुलासारखं संरक्षण घ्यायला लागतं त्यांचं पालन. दादा नाव सांगा नाव सांगा. चव्हाण फक्त चव्हाण. हरिचंद्र चव्हाण. ओके धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे तुमचे. तुम्ही मला माहिती दिली तेवढी त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नमस्कार.